भर बाजारात संध्याकाळी 6 वाजता एका व्यक्तीला बोलावले जाते. चर्चा सुरू असतानाच अचानक पिस्तूल निघते. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 गोळ्या डोक्यात झाडल्या जातात आणि एवढ्यावरच न थांबता हल्लेखोर त्याचा गळा चिरून पळून जातात. बांगलादेशातील या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पण थांबा, मारला गेलेला व्यक्ती केवळ एक हिंदू व्यावसायिक किंवा पत्रकार होता, की त्यामागे एक काळा इतिहास दडलेला होता? पोलीस म्हणतात त्याच्यावर खून आणि बलात्काराचे गुन्हे होते, तर वडील म्हणतात तो निर्दोष होता. नेमका कोण होता राणा प्रताप बैरागी, आणि या हत्येमागे नेमकं सत्य काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गुंतागुंतीच्या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल एम एच. बांगलादेशमध्ये एका हिंदू व्यक्तीवर सार्वजनिक ठिकाणी गोळीबार केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. बांगलादेशातून सध्या सतत काही ना काही अशा बातम्या येत आहेत ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात. कधी राजकीय उलथापालट, तर कधी अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले. आज आपण अशाच एका ताज्या आणि भयानक घटनेबद्दल बोलणार आहोत, जी घडली आहे बांगलादेशाच्या जेसोर जिल्ह्यात. 5 जानेवारी रोजी संध्याकाळी तिथे जे घडलं ते एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नव्हतं. राणा प्रताप बैरागी या व्यक्तीची हत्या करण्यात आली. पण मित्रांनो, ही काय जितकी सरळ वाटते तितकी ती नाहीये. कारण एका बाजूला समाज त्याला एक पत्रकार आणि व्यावसायिक म्हणून ओळखत होता, तर दुसरीकडे पोलीस रेकॉर्ड काही वेगळंच सांगतात. या व्हिडिओमध्ये आपण फक्त हत्येबद्दल नाही, तर त्यामागील मोटिव्ह म्हणजेच उद्देशाबद्दल बोलणार आहोत. सर्वात आधी जाणून घेऊया की 5 जानेवारी रोजी त्या संध्याकाळी नेमकं काय घडलं. घटना आहे मोनीरामपूर उपजिल्ह्याची. वेळ होती संध्याकाळचे 6 वाजताची. राणा प्रताप बैरागी जे तिथल्या एका स्थानिक वृत्तपत्राचे, ज्याचं नाव बडी खबर आहे, त्याचे कार्यवाहक संपादक होते. ते त्यांच्या बर्फाच्या कारखान्यात काम करत होते. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिकांनी BBC बांगलाला दिलेल्या माहितीनुसार काही अज्ञात लोक कारखान्यावर आले. त्यांनी राणा यांना बाहेर बोलावले. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होतं. ते लोक राणा यांना घेऊन जवळच असलेल्या कपालिया क्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटरच्या दिशेने गेले. तिथे त्यांच्यात काहीतरी चर्चा झाली, ज्याचं रूपांतर वादात झालं आणि बघता बघता त्या अज्ञातांनी हत्यार काढली. पोलिसांच्या रिपोर्टनुसार हल्लेखोरांनी राणा प्रताप यांच्या डोक्यात पॉइंट ब्लँक रेंजवरून 3 गोळ्या झाडल्या आणि त्यांचा राग एवढा भयानक होता की गोळ्या झाडल्यानंतर त्यांनी राणा यांचा गळाही चिरला आणि त्यानंतर ते तिथून पसार झाले. विचार करा, सार्वजनिक ठिकाणी इतक्या निघृणपणे ही हत्या करण्यात आली. आता इथेच या कथेला एक वेगळं वळण मिळतं. राणा प्रताप बैरागी नक्की कोण होते? स्थानिक स्तरावर त्यांची ओळख बडी खबर या वृत्तपत्राचे संपादक आणि एक व्यावसायिक म्हणून होती. त्यांचे वडील तुषार कांती बैरागी हे सांगतात की त्यांच्या मुलाचा कोणाशीही व्यवसायाशी संबंधित वाद नव्हता. वडिलांच्या मते त्यांचा मुलगा निर्दोष आहे आणि त्याला हे का भोगावं लागलं हे त्यांना समजत नाहीये. तुषार कांती म्हणतात, तो दुपारी 3 वाजता कारखान्यात गेला होता. त्याला का मारलं आम्हाला काहीच माहित नाही. पण मित्रांनो, नाण्याची दुसरी बाजू खूप धक्कादायक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राणा प्रताप यांची फाईल खूप जड आहे. मोनीरामपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी मोहम्मद रजीउल्ला खान यांनी स्पष्ट केलं आहे की राणा प्रताप हे केवळ एक पत्रकार नव्हते. त्यांच्यावर यापूर्वीच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात कोणते गुन्हे आहेत माहीत आहे का? खून, बलात्कार आणि स्फोटक पदार्थ कायदा. स्थानिकांनी तर असंही म्हटलंय की मृत व्यक्ती एकेकाळी अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी होता. म्हणजे एका बाजूला समाजाचा सेवक म्हणवणारा पत्रकार आणि दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी जगताशी संबंध असलेला व्यक्ती. यामुळेच ही हत्या व्यवसायातून झाली की जुन्या गुन्ह्यांचा बदला आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या प्रकरणात पोलीस खूप सावधगिरीने पाऊल उचलत आहे. जेव्हा पोलिसांना विचारण्यात आलं की या हत्येमागे कोण आहे, तेव्हा त्यांनी जास्त काही बोलण्यास नकार दिला. त्यांचे म्हणणे आहे, तपास सुरू आहे, आम्ही कारवाई करत आहोत. वडिलांनी तक्रार दाखल केली आहे, पण त्यांनाही हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही. वडील म्हणतात, आम्ही घटनास्थळी नव्हतो, त्यामुळे ते कोण होते हे सांगणे कठीण आहे. इथे काही प्रश्न निर्माण होता मित्रांनो. जर राणा प्रताप यांच्यावर इतके गंभीर गुन्हे होते, तर ते मोकाट कसे होते? त्यांना इतक्या क्रूरपणे मारण्यामागे हल्लेखोरांचा इतका तीव्र द्वेष का होता? आणि सर्वात महत्त्वाचं, बांगलादेशात हिंदू व्यक्तीवर झालेला हल्ला
धार्मिक कारणातून आहे की त्यांच्या वैयक्तिक गुन्हेगारी पार्श्वभूमीतून. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी जेसोर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे आणि पोलीस रिपोर्टची वाट पाहत आहेत. मित्रांनो, ही घटना आपल्याला हेच सांगते की बांगलादेशातील परिस्थिती किती गुंतागुंतीची आहे. एका पत्रकाराची दिवसाढवळ्या हत्या होणे हे कायद्याच्या आणि सुव्यवस्थेचे अपयश आहे. मग त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काहीही असो, न्याय व्यवस्थेने गुन्हेगाराला शिक्षा दिली पाहिजे. रस्त्यावरच हा न्याय निवाडा होणे हे समाजासाठी घातक आहे. या प्रकरणाचा तपास जसा जसा पुढे जाईल तसे तसे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. आम्हाला जे अपडेट्स मिळतील ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहू. तोपर्यंत तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MH आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.